कमालीची बातमी आहे। आळंदी संस्थानाच्या विश्वासांची पुणे आणि देहूत मुजोरी पाहायला मिळाली। देहूत विश्वासांनी फडणवीसांच्या बॉडीगार्डला मारहाण केली, तर दुसरीकडे पुण्यात विश्वासांनी माध्यम प्रतिनिधींवरच अरेरावी केली। स्वतःला देवाचे सेवेकरी म्हणून घेणाऱ्यांनी देवाच्या दारातच गुंडागिरी केली आहे। हे देवाचे सेवेकरी स्वतःला देवाचे मालक समजू लागले आहेत। पहिली घटना आहे देहूमधली। देहूमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त आणि पालखी प्रमुख भावार्थ देखणे यांनी चक्क मुख्यमंत्री फडणवीसांच्या अंगरक्षकाला मारहाण केली। संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पालखीचं दर्शन घेतलं। दर्शन घेऊन मुख्यमंत्री फडणवीस बाहेर पडत होते। त्याच वेळी फडणवीसांच्या पाठीमागे त्यांचा बॉडीगार्ड सुद्धा होता। पण मागून संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त भावार्थ देखणे हे धावून आले आणि त्यांनी फडणवीसांच्या बॉडीगार्डला मारहाण केली। फडणवीसांच्या बॉडीगार्डकडे रागानं पाहत भावार्थ देखणे काहीतरी बडबडले। जर मुख्यमंत्र्यांच्या बॉडीगार्डलाच देवाच्या दारात अशी वागणूक मिळत असेल तर सर्वसामान्य वारकऱ्यांची काय परिस्थिती असेल याची कल्पना न केलेलीच बरी। भावार्थ देखणे हे ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रमुख आहेत। उद्योजक हनुमंत गायकवाड यांच्या बीव्हीजी कंपनीत ते HR पदावर कार्यरत आहेत। ज्येष्ठ कीर्तनकार रामचंद्र देखणे यांचे ते पुत्र आहेत। वडिलांच्या पुण्याईमुळे त्यांची आळंदी संस्थानच्या विश्वस्तपदी निवड झाली। दुसरी घटना आहे पुण्यातल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातली। पुण्यातल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात माऊलींची पालखी मुक्कामी होती। याच वेळी पत्रकारांनी पालखीचं कव्हरेज करण्याचा प्रयत्न केला, पण संत ज्ञानेश्वर महाराज विश्वस्त संस्थानचे दुसरे विश्वस्त निरंजन नाथ यांनी माध्यम प्रतिनिधींवरच अरेरावी केली। एखाद्या कुख्यात गुंडानं भर चौकात गुंडगिरी करावी असे निरंजन नाथ यांचे हातवारे सुरू होते। माध्यमांचे प्रतिनिधी आत आलेच कसे असं विचारत निरंजन नाथ यांनी अक्षरशः थैथयाट केला। संतांनी समता, बंधुता आणि अहिंसेची शिकवण दिली, पण माऊलींच्या पालखी समोरच विश्वस्त निरंजन नाथ यांनी अशी गुंडगिरी केली। या गुंडगिरीची निरंजन नाथ यांना लाज वाटली पाहिजे। निरंजन नाथ हे आपल्या नावापुढे योगी लावतात, पण योगी शब्दाला सुद्धा लाज वाटेल असं त्यांचं वर्तन होतं। निरंजन नाथांच्या या वर्तनाबद्दल विश्वस्त भावार्थ देखणे यांनी माफी मागितली, पण स्वतःच्या गैरवर्तनाबद्दल त्यांनी चकार शब्दही काढला नाही। ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्या पुण्यनगरीमध्ये स्थिरावलेल्या आहेत। पालखी स्थिरावलेली आहे। माऊलींच्या पालखी स्थिरावल्यानंतर जो काही प्रकार घडला आहे त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। ह्या सर्व प्रकारामध्ये काही गोष्टी अनावधानाने झाल्या असतील, कदाचित जास्त वेगळ्या पद्धतीने त्या लोकांच्या समोर गेलेल्या असतील, बोलले असतील। जे काही झालं त्याचे आम्ही दिलगीर आहोत त्या प्रकरणाबद्दल, आणि मी विश्वस्त मंडळाच्या वतीने आणि पालखी सोहळा प्रमुख या नात्याने मी ती दिलगिरी व्यक्त करतोय। राज्यभरातनं लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात। माऊलींच्या पालखीला किमान आपला स्पर्श तरी व्हावा अशी प्रत्येक वारकऱ्याची मनोमन इच्छा असते, पण पालखीच्या भोवती असणारे आणि स्वतःला सेवेकरी म्हणून घेणारेच गुंडगिरी करू लागले तर पालखी सोहळ्याला काहीही अर्थ उरणार नाही। विठुराया अशा लोकांना सद्बुद्धी देईल हीच अपेक्षा आहे। ही आनंदाची पालखी आहे। विठुरायाकडे आनंद साजरा करत आपण जात असतो। त्यामुळे अशा प्रकारची घटना घडली असेल तर ती भविष्यात घडू नये
अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे. त्याकरता संबंधितांशी आम्ही देखील चर्चा करू. अनेक वेळा स्ट्रेसमध्ये, टेन्शनमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी घडतात, पण त्या घडू नयेत. त्यामुळे आपणही मनावर घेऊ नका. यांची कोणाचीही नेमणूक सरकार करत नाही. ही सगळी नेमणूक ही ज्युडिशियल ऑफिसर्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी होते. त्याची नेमणूक ही सरकारच्या माध्यमातून केली जात नाही. माझ्यासोबत निरंजननाथ दास महाराज आहेत. खरं तर काल रात्रीपासून तुम्ही चर्चेत आहात. तुमची झालेली चिडचिड, तुम्ही पोलीस अधिकाऱ्यांना वापरलेली भाषा, सगळं समाज माध्यमांवर आले. नेमकं काय झालं होतं महाराज? खरं तर मला असं वाटतं की पहिले सर्वांनी कन्फर्म करून घ्यावं, कारण की काही न्यूज सांगतात आहे की माझी जी काही चिडचिड झालेली आहे ती वारकऱ्यांवर झाली. मग ज्यांना वारकरी झाले ते म्हणतात पोलिसांवर झाली. आणि कालपासून तर मी नवीन ऐकतोय की तुमची राजकीय लोकांवरही चिडचिड झाली. म्हणजे चिडचिड माझी आहे तर मला तर सांगू द्या. प्रश्न हा आहे की तो व्हिडिओ, ती जी क्लिप आहे ती 3 मिनिटाची, आणि मला तरी असं वाटतं की आजकाल हा ट्रेंड चालू झाला रील्सचा. पण तुम्ही आरेरावी केली ही स्पष्ट दिसतंय त्या व्हिडिओत. हे मान्य आहे का तुम्हाला? सांगतो, अरे रावी हा शब्द परत तुम्ही ट्रेंडमध्ये टाकला. तिथे ट्रेंडमध्ये तर मुजोरी हा शब्द चाललाय, पण आपण आरेरावी असा शब्द नवीन ऍडजस्ट करून घेऊ आपण. मुजोरे आणि ट्रेंड, तिथे त्याच वेळेस देव आलेले आहेत, त्याच वेळेस पाठीमागे मृदंग वाजतात आहेत, त्याच वेळेस सगळा कोलाहल चालू आहे. अशा वेळेस आमच्या सगळ्यांचे आवाज वाढलेले असतात. आता तो व्हिडिओ पहिल्या डेफिनेशनमध्ये तुम्ही कशा पद्धतीने प्रेझेंट केला तो तसाच फिरत राहील. आता जसं तुम्ही म्हटलं की मुजोरी आणि अरेरावी हा ट्रेंडमध्ये आला, आता काही एक व्हिडिओ जे आहेत ते समर्थनाचे पण आहेत. मूळ वारकरी संप्रदायाचे जे काही आमचे आद्य महाराज आहेत, पूजनीय महाराज आहेत, त्यांनी त्यांच्या पेजेसवर ही भूमिका क्लिअर केलेली आहे. आता कोणीतरी अरेरावी म्हणेल, मुजोरी म्हणेल आणि तो ट्रेंड चालू ठेवेल, कोणीतरी त्याला चांगल्याने स्वीकारतात आहे. म्हणून मी म्हटलं की पहिल्यांदा हा जो व्हिडिओ पडला तो ज्या भावनेतून पडला तो तसा पसरला. म्हणजे तुम्ही आरेरावी केलेली नाहीये, मुजोरी केली नाही, याच्यावर तुम्ही ठाम आहात? तिथे मूळ वारकरी आत हजरच नव्हता. मग कुणावरती आरेरावी करत होता? पोलिसांवर करत होता की माध्यमांवर? तर आपण हा शब्द खरंच बदलावा, कारण की आपण आता अरेरावी म्हटलं तर याच्यात सुद्धा अरेरावी होत राहील. आपण असं करू, संवाद म्हटलं तर चालेल का? आता मी तुमच्याशी अरेरावी करतोय का? महाराज, तुम्ही आळंदी देवस्थानचे ट्रस्टी आहात. जर तुम्ही त्याला संवाद म्हणालात तर इतका आक्रमक संवाद, अगदी पोलीस अधिकाऱ्यांचं डोकं फिरलंय का असं तुम्ही इशारा करताय? पोलीस अधिकाऱ्यांचं डोकं फिरलं असं बिलकुल नाही. त्याच्यात आपण हात लावून पोलीस अधिकाऱ्यांना काय? अहो, डोक्याला जर समजा असं खाजवलं असेल तर तुम्ही अजून देखील व्हिडिओ तुम्ही पोलीस अधिकाऱ्याकडे हात दाखवून म्हणताय डोकं फिरलंय का, अशा प्रकारचा तुमचा इशारा आहे? म्हणून मी म्हटलं की ते प्रेझेंटेशनच तशा प्रकारे चालू आहे. आणि आपण काय दाखवायचं आहे त्याच्यात जे दिसतं आहे त्याच्याऐवजी आपण शब्दांनी ते डिफाईन करायचा प्रयत्न करतोय. म्हणजे आता त्याच्यात एखाद्याला माझं डोकं आपटलेलं जरी दिसत नसेल तरी या इंटरव्ह्यूने आपण ते टाकायचा प्रयत्न करतात की नाही निरंजनना डोक्याला हात लावतात आहे. पोलीस खात्यावर तुम्ही चिडचिड करत होता का, तर माध्यमांना आतमध्ये कसं येऊन दिलं किंवा माध्यमांना बाहेर काढा? सकाळी 7 वाजेपासून वारकरी निघालेले आहेत. देव पोचलेत 11 वाजता. आमची आरती व्हायची असते. काल येताना भवानी पेठेमध्ये उशीर झालेला आहे. त्या आरतीला काहीतरी सिस्टीम्स आहेत. तुम्हाला सगळ्यांना नवल असेल की कोणीतरी VIP येतात आहे, आम्हाला पण नवल आहे. आमचं प्राधान्य काय की पहिले आरती निपटावी. भवानी पेठेचं मंदिर शांत आहे, अगदी छोटं आहे. त्याच वेळेस तिथे कार्डधारक, स्वयंसेवक आणि मीडियावाल्यांनी सेटअप लावला होता. आमचं म्हणणं असतं की पहिले आरती होऊ द्यावी, कारण 11 वाजता आलेला वारकरी पहिले आरती करेल, देवांची समाज आरती होईल. समाज आरती झाल्यानंतर तो त्याच्या ठिकाणी जाऊन त्याची आरती करेल आणि नंतर जेवण करून आराम करेल. हे नियम VIP का लागू करत नाही तुम्ही? वारकरी जे दर्शनाला येत आहेत ते म्हणतात की जे ट्रस्टी आहेत ते ओळखीच्या लोकांना आतमध्ये सोडतात आणि वारकऱ्यांना तासन तास लाईन मध्ये उभं राहावं लागतं. माननीय मुख्यमंत्री महोदय यांचा कार्यक्रम जर पाहिला तर त्यांनी सुद्धा आमच्या सर्वांशी संवाद साधला होता की देव आल्यानंतर, आरती झाल्यानंतर मी येईल. सेटअप जो लागला गेला साहेब, तो सेटअपमध्ये कम्युनिकेशन गॅप होता. सगळ्यांना वाटलं की
माऊली आल्याबरोबर मुख्यमंत्री येणार आहे, त्यामुळे त्यांनी तो सेटअप लावला. आमचं म्हणणं होतं की पहिले आरती होणार आहे, आमची आरती पहिले होऊ द्या, आम्हाला स्पेस द्या, आमचे नियम पूर्ण होऊ द्या, त्यानंतर तुम्ही स्पेस लावावी, तुम्ही स्पेस घ्यावी आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांचं शूटिंग करावं. ही गोष्ट कदाचित मुख्यमंत्र्यांनी सुद्धा क्लिअर केली असताना मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली तुमच्या हे सगळं बघितल्यानंतर. मुख्यमंत्री म्हणले की आनंदाचा सोहळा आहे, शांतीचा सोहळा आहे आणि तुमचे जे कृत्य आहे ते शांतीला धरून नाही. आपण तो व्हिडिओ परत पाहावा. माझी विनंती आता की आपण तो व्हिडिओ परत पाहावा. म्हणून मी म्हणतो की एका विशिष्ट लेवलनी हे मुद्दामून तसं ढकलत चालणं. आणि मी म्हणतो की माझी आत्ता ही मुलाखत चालू असताना साईडलाच मुख्यमंत्री महोदयांचा व्हिडिओ दाखवावा, म्हणजे जनतेला सुद्धा क्लिअर. सकाळपासून मुख्यमंत्री जे बोललेत ते सगळी माध्यमं दाखवत आहेत. तुम्ही आत्ता ही तुमची कुठलीही चूक नाही असं तुमचं म्हणणं आहे. तुम्ही स्वतःचं समर्थन करता. परत आता माझी चूक मी मान्य नाही केली हे पण तुम्हीच त्यांच्या डोक्यात टाकलाय. तुम्ही दुसरी बाजू मला अजूनही विचारलेली नाही. मी तुम्हाला सांगितलंय की पहिले आरती, त्यानंतर हे एक्सक्लुझिव्ह होतं. मला एक सांगा, समाज आरती महत्वाची होती, ती निपटायची होती. आताही मला असं वाटतं की मीडियानी हे कार्य बंद करावं, किंवा मी तुम्हाला वैयक्तिक विनंती करतो की याला वेगळं ट्रोलिंग देण्याचं कार्य बंद करावं. आता सुद्धा तुम्ही मला भेटायला आले तेव्हा मी तुम्हाला काय म्हटलं की आपण बोलूया, पण आता सुद्धा तुम्ही जे हे करताय ना, माझी विनंती आहे की याला विनाकारण वादाचं रूपच देऊ नये. वादाचं रूप जर तुम्ही ती कृत्य केलंच नसतं, तुम्ही आरेरावी मुजोरी केली नसती तर वादाचं रूप आलंच नसतं. आपण आपल्याला बघणाऱ्या लोकांसाठी एकदा हा व्हिडिओ तुमच्या हातानेच दाखवा तुम्ही, की नेमकं म्हणजे बघणारी लोक ठरवतील की हे काय कृत्य आहे. हे पहा, एकदा तुमचाच व्हिडिओ तुम्ही पहा. मी मान्य करतो हा माझाच व्हिडिओ आहे, परंतु या व्हिडिओमध्ये काय चाललं आहे हे सांगायची जबाबदारी मात्र यांनी घेतलेली आहे. आणि माझ्या ॲक्शन्स कशाच्या आहेत, काय आहेत, का बरं करतोय हे सुद्धा हेच ठरवतात आहे. त्यामुळे मी महाराज, तुम्ही जी कृती केलेली आहे ती कृतीचं तुम्ही स्वतः आता समर्थन करता की तुम्हाला आता वाटते काही चूक झाली आपल्याकडून? नाही, माझ्या या सगळ्या कृतीपायी जर वारकरी संप्रदायातल्या एका जरी वारकऱ्याला वाईट वाटलं असेल तर मी त्या वारकऱ्याची माफी मागतो. काही जरी चूक असेल किंवा कशाच जरी भाग असेल, सांगण्याची एक पद्धत, ती पद्धत तुमची चुकली असं वाटत नाही का? म्हणजे जो हावभाव आहे तुमचा, अक्षरशः लोक असं म्हणतायत की हे ट्रस्टी आहेत की पालखीचे मालक आहेत, असा प्रश्न याच्यातून निर्माण होतो. काय आहे, म्हणून मी सांगितलं, फिडिंग जसं केलं गेलं तसंच ते पसरल्या गेलेलं आहे. आता माझे हावभाव कसे असतील हे काही मेकॅनिझम नाहीये. आम्ही वारकरी आहोत, आम्हाला जसं वाटलं तसं आम्ही वागलो. आणि आमच्यात ही पण सिस्टीम आहे की आम्ही चुकलो तर आमचा वारकरी तिथल्या तिथे आम्हाला सांगतो. तुम्हाला पश्चाताप नाही किंवा काही मनातून काहीच वाटत नाही की आपण चूक केलेली आहे, असं नव्हतं आपल्याकडून घडायला पाहिजे, आपण एका चांगल्या देवस्थानचे ट्रस्टी आहोत आणि असं चुकीचं कृत्य आपल्याकडून व्हायला नको होतं, असं नाही वाटत? बरं, आता मी पाप केलेलं आहे हे सुद्धा मीडियानेच ठरवलेलं आहे. तुम्हाला असं वाटतंय का तुम्ही पाप केले नाही केले, पण तुम्हाला प्रायश्चित्त वाटतंय का, पश्चाताप झालाय का? मला एकच कळत नाही की तुम्ही माझ्या तोंडून ते का बरं ओढून घ्यायचा प्रयत्न. कारण तुमचे जे पालखी प्रमुख आहेत त्यांनी सकाळी माध्यमांसमोर येऊन माफी मागितली की त्यांच्याकडून चूक झाली. मी सुद्धा हेच त्यांच्याशी तुमची मीटिंग झाली, बोलणं झालं. तुमचे पालखी प्रमुख म्हणतायत की आम्ही माफी मागतो माध्यम समूहाची आणि सर्वांचीच आम्ही माफी मागतो, आणि तुम्ही म्हणताय की मला पश्चाताप नाही. काल रात्री हे प्रकरण जेव्हा झालेलं आहे तेव्हा आम्ही वैयक्तिकपणे सगळ्या माध्यमांची तिथे माफी मागितलेली होती. आत्ता तुम्हाला पश्चाताप होतोय, माफी मागितली याचा अर्थ पश्चाताप होतो? नाही, पश्चातापाची भूमिका कधी येते सर, जेव्हा आपण पाप केलं असेल. माफी कशासाठी मागितली? कोणी काल पत्रकारांसोबत जी चर्चा झाली त्याच्यात असं म्हणण्यात आलं की प्रस्थानाच्या दिवशी आम्हाला पासेस दिल्या गेल्या नाही, संस्थान वेळोवेळी आम्हाला दुय्यम भाव देतं, आणि त्याच्यात फक्त माझ्याच बाबतीत नाही तर एकंदरीत सर्व व्यवस्थेच्या बाबतीत जेव्हा बोलणं झालं आणि मग त्याच्यावर जेव्हा समांतर चर्चा व्हायला लागली. महाराज, माफी मागणार आहात का किंवा दिलगिरी व्यक्त करणार आहात का? नाही, प्रॉब्लेम असा झाला की सकाळी मी एका चॅनलला मुलाखत दिली, त्यांनी बाकीचा माझा व्हिडिओ दाखवलाच नाही, फक्त एवढं ट्रोल केलं की दिलगिरी मागितली. मी अजूनही म्हणतो, मी माझ्या वारकऱ्यांची जर मन दुखावली असतील. महाराज, पुन्हा एकदा मी असं सांगतो की तुमचे जे पालखीचे प्रमुख आहेत पालखी सोहळ्याचे, त्यांनी तुमचे कृत्य बघून त्यांनी स्वतः सांगितलं की आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, हे चुकीचं कृत्य आहे. तुम्हाला वाटत नाही? नाही, त्यांनी असं नाही म्हटलं हे चुकीचं कृत्य आहे, त्यांना पण परिपूर्ण माहिती नसेल, परंतु मी अजूनही म्हणतो मी वारकऱ्यांची माफी या क्षणाला मागायला तयार आहे जर माझा वारकरी दुखावला असेल. पण ती व्यवस्था पाहत असता तिथे जी अरेंजमेंट होती ती बदलण्यासाठी
जे झालं त्याच्यातून ही घटना घडली आहे. आणि मी परत एकदा सांगतो बरं का, की याला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न चालू आहे.